हॅलो एव्हरीवन, व्हेरी वॉर्म वेलकम. सर्वांचं खूप खूप स्वागत आहे इन अवर लाईव्ह स्पोकन इंग्लिश मास्टर क्लास. हाऊ डू यू डू एव्हरीबडी? कसे आहात सर्वजण? आय होप यू ऑल मस्ट बी फाईन. थँक्यू सो मच टू यू ऑल. येस, आय एम टू गुड. थँक्स एव्हरीवन फॉर दिस ब्युटिफुल अँड वंडरफुल प्रेझन्स एव्हर. चला, लेट्स गेट स्टार्टेड. शॅल वी बिगिन एव्हरीवन विदाउट वेस्टिंग टाइम? चला. सो हिअर आय एम गोइंग टू राईट सम. एक इंग्लिश मध्ये जर का आपल्याला बोलायचं, कन्सिडर, जस्ट कन्सिडर की तुम्हाला कोणासोबत तरी बोलायचं, यू वॉन्ट टू टॉक टू समबडी. एखादी पार्टी आहे किंवा कन्सिडर एखादं फंक्शन आहे, वॉट एव्हर, एखादं सेरेमनी आहे, इव्हेंट आहे, एखादा प्रोग्राम आहे. तुम्ही तिथे यू आर जस्ट सिटिंग ओव्हर देअर अँड कोणीतरी आलं तुमच्यासोबत बसलेलं आहे. देर इज समबडी विथ यू. आणि आता तुम्हाला काय करायचंय? व्हॉट यू हॅव टू डू? यू हॅव टू स्टार्ट कम्युनिकेटिंग विथ देम. तुम्हाला त्यांच्यासोबत बोलायचंय. हाऊ विल यू स्पीक विथ देम? तुम्ही त्यांच्यासोबत कसं बोलणार, काय बोलणार? लेट्स इमॅजिन अँड मेक देम इन इंग्लिश. समजा, कन्सिडर तुमच्या समोर एक अननोन व्यक्ती, एक एक व्यक्ती तुमच्या सोबत बसलेला आहे अँड वी जस्ट हॅव टू कम्युनिकेट इच अदर. देर इज नो एनी अदर वे. तर द व्हेरी फर्स्ट क्वेश्चन, सगळ्यात पहिला प्रश्न आपण काय विचारतो? एखादी वेडिंग असेल, आपल्याला आपले रिलेटिव्ह भेटतात, मेनी न्यू पीपल वी मीट. तर व्हॉट डू वी आस्क द व्हेरी फर्स्ट क्वेश्चन? आता सगळ्यात पहिला एक रँडम हाय, हॅलो, ते तर झालंच, बरोबर आहे. पण सगळ्यात पहिला प्रश्न आपण काय विचारतो? तू कसा आहेस? राईट? व्हॉट डू वी आस्क? तू कसा आहेस? बरोबर आहे, असंच म्हणतो. तू कसा आहेस? करेक्ट. देन व्हॉट डू यू थिंक, हाऊ कॅन बी से इट इन इंग्लिश? आपण इंग्रजीमध्ये कसं म्हणणार तू कसा आहेस? चला, सांगा मला चॅट बॉक्स मध्ये. एव्हरीबडी जस्ट आन्सर टू मी इन द चॅट बॉक्स. तू कसा आहेस? येस, तू कसा आहेस इन इंग्लिश? व्हेरी गुड. अकॉर्डिंग टू यू आपण तू कसा आहेस याला म्हणतो हाऊ आर यू. बट डिअर पीपल, डोंट से हाऊ आर यू. हाऊ आर यू नाही म्हणायचं. हाऊ आर यू इज अ व्हेरी बेसिक वे. अँड हाऊ आर यू, तू कसा आहेस, हाऊ आर यू, हे त्याला विचारलं जातं ऍक्च्युली जो आजारी आहे. आणि तुम्ही त्याला विचारताय की बाबा तू आजारी होतास, तू कसा आहेस? हाऊ आर यू कोणाला विचारायचं? हाऊ आर यू कोणाला विचारायचं? ह्या इंटेन्शनने विचारताय की अरे बाबा तू आजारी होता, मग तू कसा आहेस? आता तुम्ही रस्त्यावरती चालले, अचानक तुम्हाला तुमची एखादी मैत्रीण, तुमचा एखादा मित्र मिळतो, तर तुम्ही त्याला विचारतो तू कसा आहेस? तर तुम्ही ह्या इंटेन्शनने विचारता की अरे बाबा तू आजारी होता, तू कसा आहे? तुम्ही त्याला काय इंटेन्शनने विचारतात की ओव्हरऑल सगळं तुझं कसं चालू आहे बाबा, ह्या इंटेन्शनने विचारतो. हाऊ आर यू तेव्हा विचारतात एखादा व्यक्ती आजारी आहे आणि तुम्ही त्याला स्पेशली भेटायला गेले की अरे तू आजारी आहे, चला भेटायला जाऊ. आणि मग तुम्ही त्याला विचारू शकतास की येस, हाऊ आर यू, तू कसा आहेस? पण हे जे आहे ना, तू कसा आहेस, जे रॅन्डम कोणाला ते असंच विचारतोय फॉर शुअरिटी की एव्हरीथिंग ऑल राईट, सगळं मजेत आहे ना, या वेने जेव्हा विचारतो, सो प्लीज डोंट से हाऊ आर यू. देर आर मेनी डिफरंट प्रोफेशनल इम्प्रेसिव्ह वेज यू कॅन आस्क. व्हॉट कॅन यू से? यू कॅन से हाऊ आर यू डुईंग. हाऊ आर यू डुईंग, काय म्हणायचं? हाऊ आर यू डुईंग. म्हणजे याचा अर्थ काय झाला? तू कसा आहेस? हाऊ आर यू डुईंग? In this way, you can simply ask, how are you doing? Mana, how are you doing? Repeat in the chat box, everybody. How are you doing? तू कसा आहेस? How are you doing? Absolutely true. मग आता आपल्याला how are you doing म्हणायचं. मेक इट अ हॅबिट. तुम्ही असा शब्दशः विचार नका करू की मॅम हाऊ आर यू डुईंग म्हणजे तू कसं करत आहेस, असं होतंय. तसं वर्ड टू वर्ड मिनिंग नका घेऊ. दॅट इज अ इंग्लिश लँग्वेज. तू कसं आहेस याला प्रोफेशनल इंग्लिश मध्ये काय म्हटलं जातं? हाऊ आर यू डुईंग. व्हॉट कॅन यू से? हाऊ आर यू डुईंग. ओके, स्टॉप युझिंग हाऊ आर यू. इन्स्टेड से हाऊ आर यू डुईंग. कसं विचारायचं? हाऊ आर यू डुईंग. आता तुम्हाला आन्सर द्यायचंय. मोस्टली आपण काय आन्सर देतो? युजली वी से हो मी छान आहे, असंच म्हणतो है ना. आपण सारखं नाही बसत, नाही ना, नाही चाललंय. व्हॉट वी से? मी छान आहे, मी छान आहे, किंवा मी ओके आहे, मी बरा आहे, मी ठीक आहे. हा, तर आता हे इंग्लिश मध्ये सांगायचं आपल्याला. सो यू नो व्हेरी वेल, इफ समबडी आस्क हाऊ आर यू, वी से आय एम फाईन, राईट? आपण हेच म्हणतो की येस आय एम फाईन. बट इन्स्टेड ऑफ दॅट, त्याहीपेक्षा जसं हाऊ आर यूच्या ऐवजी मी तुम्हाला काहीतरी डिफरंट अनदर वे दिला, हाऊ आर यू डुईंग, इन द सेम वे मी छान आहे ह्याला आपण आय एम फाईन सोडून दुसरं काही म्हणू शकतो का? Instead of I am fine, instead of I am good, instead of I am okay,
काहीतरी अजून युनिक काहीतरी रिप्लाय करू शकतो का? कॅन वी से समथिंग? समथिंग स्पेशल कॅन वी से? हाऊ आर यू? तू कसा आहेस? हो मी छान आहे. आपण इंग्लिश मध्ये कसं म्हणायचं? हाऊ कॅन वी से? आय एम पाहिल्याला सांगते आय एम डुईंग गुड. काय म्हणायचं? आय एम डुईंग गुड. आता परत एकदा आय विल रिक्वेस्ट यू, शब्दाचा अर्थ घेऊ नका. मॅम आय एम डुईंग गुड म्हणजे मी छान करतो. नो, याचा अर्थ असा होतो की मी छान. आय एम डुईंग गुड. जसं हाऊ आर यू डुईंग, दॅट इज अ फ्रेज. डायरेक्टली माहित करून घ्यायचं आणि बोलायचं. डोंट आस्क वाय सो. असं का? इंग्लिश लँग्वेज. इंग्लिश मध्ये खूप सारे कॉन्सेप्ट, खूप सारी गोष्टी अशा आहेत की जर तुम्हाला माहिती करून घ्यायचंय आणि बोलायचंय. नथिंग एल्स इज देअर. नो ग्रामर, नो रुल्स, नो वाय. जस्ट यू नीड टू नो देम. तुम्हाला ते माहित करून घ्यायचंय अँड जस्ट स्पीक इट अप. दॅट्स इट. माहिती करून घ्यायचं, बोलायचं. माहिती करून घ्यायचं आणि बोलायचं. यू आर डन. सो हाऊ आर यू डुईंग? तू कसा आहेस? मी छान आहे. आय एम डुईंग गुड. आय एम डुईंग गुड. आय एम डुईंग वेल म्हणू शकता. नो प्रॉब्लेम. pretty good, you can say. Instead that you can say pretty good. ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्ही म्हणू शकता quite good. नाही का आपण म्हणतो नॉट बॅड. वाईट नाहीये, ठीक ठीक आहे. नॉट बॅड. दिस आर द. असं ठरलेलं नाहीये की तुम्ही फुल सेंटेन्स मध्ये हेच आन्सर द्यायचं, असंही नाहीये. पण येस, हाऊ आर यू डुईंग? तू कसं आहेस? आय एम डुईंग गुड. मी छान आहे. व्हॉट कॅन यू से? आय एम डुईंग गुड. क्लिअर? डन. चला आता पुढे जाऊया. नेक्स्ट वन. व्हॉट इज द नेक्स्ट थिंग वी कॅन से? तुझं नाव काय आहे? चला सांगा बरं इंग्लिश मध्ये काय म्हणतात. तुझं नाव काय आहे? विचार इंग्लिश मध्ये. कन्सिडर तुम्ही एका नवीन पर्सन सोबत बोलत आहात आणि वॉन्ट टू से व्हॉट. तुझं नाव काय आहे? येस. तुझं नाव काय आहे? हाऊ एक्झॅक्टली आर यू गोइंग टू से? तुझे नाव काय आहे? येस. आता म्हणायचं व्हॉट इज युअर नेम? व्हॉट इज युअर नेम? आपण हे स्कूलमध्ये शिकलेलो आहे. गुड नेम ने बोलायचं. समबडी सेइंग गुड नेम. नावामध्ये गुड आणि बॅड काहीच नसतं. नाव नाव असतं. सो यू डोंट. हा, तुम्ही ऐकलं असेल कुठेतरी आणि तुम्हाला ते इम्प्रेसिव्ह पण वाटलं असेल की येस गुड नेम, युअर गुड नेम. बट यू डोंट नीड टू यूज देअर एनी ऍडजेक्टिव्ह फॉर नेम. नावासाठी तुम्हाला कुठलाच ऍडजेक्टिव्ह यूज करण्याची गरज नाहीये. तुम्ही डायरेक्टली म्हणू शकता तुझं नाव काय आहे. तर व्हॉट इज ते म्हणायचं. ऑलवेज व्हॉट्स म्हणायचं. काय म्हणायचं? व्हॉट्स. डोंट से व्हॉट इज युअर नेम. कॉन्ट्रॅक्ट इट अँड इट बिकम्स व्हॉट्स. कसं म्हणायचं मग? व्हॉट्स युअर नेम? व्हॉट्स युअर नेम? हाऊ कॅन यू से? तुझं नाव काय आहे? व्हॉट्स युअर नेम? व्हॉट्स युअर नेम? तुझं नाव काय आहे? हा. मे आय नो युअर नेम प्लीज? हा, असंही म्हणू शकता. आता ते प्रोफेशनल वे आहे. तुम्ही प्रोफेशनली तुम्हाला कोणाला तरी विचारायचं तुझं नाव काय? व्हॉट्स युअर नेम इज द बेसिक वन. पण अजून प्रोफेशनली तुम्ही मी तुझं नाव माहित करून घेऊ शकते का? मे आय प्लीज नो युअर नेम? मे आय नो युअर नेम? जसं तुम्हाला एखाद्याला म्हणजे रिस्पेक्ट आहे त्यामध्ये. एखाद्याला जर का तुम्हाला फोन नंबर मागायचा आहे, मे आय प्लीज नो युअर फोन नंबर? किंवा मे आय प्लीज गेट युअर फोन नंबर? मला तुझा मोबाईल नंबर मिळू शकतो का? म्हणजे खूप रिस्पेक्ट आहे ह्यामध्ये. असंच नाही आपण कोणाला पण तुमचा नंबर द्या मला, असंच नाही ना मागू शकत. मग त्यामध्ये रिस्पेक्ट आणावी लागते. मे आय प्लीज नो युअर फोन नंबर? मे आय प्लीज गेट युअर फोन नंबर? मला तुमचा नंबर मिळू शकतो का? मला तुमचा कॉन्टॅक्ट नंबर मिळू शकतो का? मे आय प्लीज नो युअर ऍड्रेस? मला तुमचा पत्ता माहिती होऊ शकतो का? मला तुम्ही तुमचा पत्ता सांगू शकता का? मे आय प्लीज नो. मग तुम्ही आन्सर येस आय विल लेट यू नो. हो, मी तुला कळवेन. हॅव यू लिसन दिस? हेच आहे ना, ह्याच्यामध्ये ग्रामर नाहीये. ट्राय टू अंडरस्टँड. हेच स्पीकिंग मध्ये ऐकायचं असतं आणि बोलायचं असतं. तसं तर पूर्ण इंग्लिश. मी तुम्हाला एक फंडा सांगते, हे डोक्यातून काढून टाका की तुम्ही सरळ ग्रामर शिकणार मग तुम्हाला इंग्लिश येणार. असं काहीच नसतं. तुम्ही ऐकणार ना, तसं बोलता येणार. आता हे तुम्ही डेफिनेटली ऐकलेलं. येस ऑर नो मला सांगा. आय विल लेट यू नो. तुम्ही हे ऐकलेलं आहे. येस ऑर नो सांगा मला.
हॅव यू लिसन दिस ऑर नॉट? आय विल लेट यू नो. तुम्ही हे ऐकलं आहे की नाही? डेफिनेटली तुम्ही हे ऐकलंय. तुम्ही ऐकलं ना, आता तुम्ही ह्याच्या बंधन नाही पडू शकत की अरे असंच कसं तसंच कसं, आय विल लेट यू नो कसं झालंय, त्याच्यात नाही पडायचं स्पोकन इंग्लिश मध्ये. डायरेक्टली आय विल लेट यू नो याचा अर्थ काय होतो? मी तुला कळवेल, संपला विषय. सो मे आय प्लीज गेट युअर नंबर? मला कृपया तुमचा नंबर मिळू शकतो का? येस, आय विल लेट यू नो. सांगाल मे आय प्लीज गेट युअर ऍड्रेस? मला तुमचा ऍड्रेस मिळू शकतो? येस, आय विल लेट यू नो. तुम्ही आय जर नाही टाकलं ते आहे पण नुसतं म्हणले नाही, या या विल लेट यू नो चालतं स्पीकिंग मध्ये. या विल लेट यू नो. लेटची स्पेलिंग पाहिजे. एल-ए-टी, लेट म्हणजे उशीर होणे. एल-ई-टी लेट, ते पण शिकवल मी तुम्हाला लेट समडे. लेट सांगत असतो करू दे. लेट मी गो, मला जाऊ द्या. लेट मी स्पीक, मला बोलू द्या. लेट मी टीच, मला शिकवू द्या. लेट मी फोकस, मला लक्ष केंद्रित करू द्या. लेट मी स्टडी, मला अभ्यास करू द्या. लेट मी गो, मला जाऊ द्या. लेट मी सिट, मला बसू द्या. लेट मी स्टँड, मला उभा राहू द्या. लेट मी, मला करू द्या. ह्याला म्हणतात लेट. लेट यू नो. तर ट्राय टू अंडरस्टँड. मला काय सांगायचं ते तुम्ही समजून घ्या की स्पोकन इंग्लिश आहे ना, तुम्ही ऐकायचं आणि बोलायचं. विचार नाही करायचा इथे कोणीच की फुल कोर्स कम्प्लीट होईल मग मी एकदम इंग्लिश बोल, असं नसतं होत. स्टेप बाय स्टेप, रोज रोज रोज, एव्हरी सिंगल डे यू नीड टू मेक इम्प्रुव्हमेंट. दॅट्स इट. अँड स्टार्ट युजिंग आय विल लेट यू नो. इतकं लक्षात ठेवा. बोलता आलं पाहिजे. म्हणा 5 वेळेस इन द चॅट बॉक्स आय विल लेट यू नो. 5 times type in the chat box, please. Kara type 5 ways in the chat box. Everybody, type in the chat box 5 times. I will let you know. 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 मी कळवेल. I will let you know. जसं आपण काय म्हणतो ना, I will tell you. I will tell. मी सांगेल त्याच्याऐवजी यू कॅन से आय विल लेट यू नो. आय लेट यू नो. या शुअर आय विल लेट यू नो. गुड, व्हेरी गुड. सो यूज इन स्पीकिंग. हे कधी तुम्ही बोलणार? जेव्हा तुमचं ब्रेन हे कॅप्चर करणार. हे जे आता 5 वेळेस म्हणताय कशासाठी म्हणताय? हे ब्रेन पर्यंत पोहोचण्यासाठी म्हणताय. हे ब्रेन पर्यंत पोहोचलं की तुम्हाला ब्रेन बरोबर ते जेव्हा बोलायचंय तेव्हा त्याची आठवण करून देणार. फॉर शुअर. येस, यू कॅन सिम्पली से व्हॉट? आय विल लेट यू नो. तुम्ही नाव सांगू शकता. व्हॉट इज युअर नेम? तुझं नाव काय? तर लेट्स से माझे नाव काय घेऊया? लेट अस टेक समथिंग. राणी आहे. माझे नाव राणी आहे. आपण म्हणू शकतो गुड्डी, वडेवर. माय नेम इंग्लिश मध्ये यू नो द आन्सर. माय नेम इज राणी. ऑल्सो आय हॅव ऑब्झर्व. मी हे पण ऑब्झर्व केलंय की जेव्हा आपण विचारतो की व्हॉट्स युअर नेम, खूप जण म्हणतात किंवा इंटरव्ह्यू मध्ये विचारला जातो प्रश्न, प्लीज टेल मी समथिंग अबाउट युअर सेल्फ, मला तुमच्याबद्दल सांगा, असा प्रश्न विचारला जातो. तर बरेच जण म्हणे की माय सेल्फ. डू यू ऑल्सो डू द सेम? तुम्ही पण म्हणता माय सेल्फ? येस, नो? तुम्ही पण म्हणता का माय सेल्फ? चुकीचं आहे ते. दॅट इज रॉंग. Grammatically, it is wrong. Myself ne म्हणायचं. Don't ask me why, but myself is wrong by grammatically. तुम्ही त्याच्याऐवजी you have many different another way, simple way. I am पल्लवी गुगळे. My name is पल्लवी गुगळे. Simply you can say hi or my name is. You can say. You don't need to say what. तुम्हाला हे म्हणायची गरज नाहीये. काय? Myself. नेक्स्ट. माझं नाव झालं. ओके, नेक्स्ट क्वेश्चन मला म्हणायचंय तू कुठून आहेस? तू कुठून आहेस? तू कुठून आहेस? येस, चला ट्राय. तू कुठून आहेस? तू कुठून आहेस?
येस. सो नाव हिअर इज द क्वेश्चन, व्हॉट इज हिअर कोठून? कोठूनला इंग्लिश मध्ये काय म्हणतात? व्हॉट इज दिस कोठून? तर धिस आहे ना कोठून, इट इज कॉल्ड एज इन इंग्लिश फ्रॉम वेअर. फ्रॉम वेअर. फ्रॉम वेअर म्हणजे कोठून. सो खूप ठिकाणी युज होतं. कोठून आहेस तू? कुठून आलास तू? कुठून आणलंस हे? कुठून घेतलंस हे? कोणाकडून? वेअर. फ्रॉम वेअर. सो फ्रॉम वेअर यू आर. फ्रॉम वेअर यू आर. यू आर हेच तुम्ही असं पण म्हणू शकता. वेअर आर यू फ्रॉम? वेअर आर यू फ्रॉम असं पण तुम्ही म्हणू शकता. आणि फ्रॉम वेअर यू आर असं पण तुम्ही म्हणू शकता. बोथ वेज आर देअर. एकच होते तिथं. हे पण बरोबर आहे, ते पण बरोबर आहे ना. वेअर आर यू फ्रॉम? फ्रॉम वेअर यू आर. मग तुम्ही आन्सर करू शकता की तुम्ही कुठून आहात. कुठून आहात? मी वडेवर मुंबई, मी नगर मधून आहे. सो सिंपल इन दिस वे, मी नगर मधून आहे. चला कसं आन्सर कराल बरं? हा, तर इथे ना देर आर वेज. देर इज अ वे. व्हॉट इज द वे हिअर? की पहा, मी नगर मधून आहे. तर असं असतं की आपलं मेन जे मूळ गाव आहे ते एक वेगळं असतं. म्हणजे ते आपला जन्म झाला, जिथे आपण अख्खं म्हणजे आपलं एक बॅचलर लाईफ तिथे स्पेंड केलेलं ते एक असतं. आणि त्याच्यानंतर आपल्याला एक जॉब लागतो आणि मग जॉब लागल्याच्या नंतर आपण एका ठिकाणी मायग्रेट होतो, ते एक असतं. तर तुम्ही असं म्हणू शकता की आता खूप जण असेल जे ऍक्च्युअली नगर मधून आहे पण जॉब करायचं असं पुण्याला जायला लागलं. सो यू कॅन सिम्पली से आय हेल फ्रॉम नगर. ऍक्च्युअली आय हेल्प फ्रॉम नगर. हेल्प फ्रॉम म्हणजे मी नगर मधून आहे. ऍक्च्युअली मी नगर मधून आहे. आय हेल्प फ्रॉम नगर. यू कॅन से दिस टीचिंग. आय हेल्प फ्रॉम नगर. ऍक्च्युअली मी नगर मधून आहे. बट करंटली लिव्हिंग किंवा करंटली आय लिव्ह ऍट पुणे. पण मी आता पुण्याला राहतो. समजताय? लक्षात येते? ते बरेच जण असेल. तुमचं ऍक्च्युअल प्लेस कुठेतरी दुसरीकडे असेल. स्पेलिंग पाहून घ्या. ऍक्च्युअल प्लेस दुसरीकडे असेल आणि तुम्ही जॉब पर्पज, तुमचं वर्क पर्पज कुठेतरी दुसरीकडे असाल तर तुम्ही म्हणू शकता ऍक्च्युअल मी मूळ इथून आहे. आय हेल्प फ्रॉम हिअर बट करंटली आय लिव्ह ऍट. पण मी आता सध्या इथे राहतो. दिस इज अवर यू कॅन आन्सर. आय हेल्प फ्रॉम. जसं सिम्पल वे मध्ये आपण काय म्हणतो, आय एम फ्रॉम. तर त्याऐवजी तुम्ही काय म्हणू शकता? मी नगर मधून जनतेच्या म्हणतो मला म्हणायचंय तू काय करतोस? तू काय करतोस? कसं विचारायचं इंग्लिश मध्ये? हाऊ कॅन यू आस्क इन इंग्लिश? तू काय करतोस? हाऊ कॅन यू आस्क? तू काय करतोस? आय एम नॉट सेइंग तू काय करत आहेस. डोंट से व्हॉट आर यू डुईंग. व्हॉट आर यू डुईंग नाही म्हणू शकत. मी कसं विचारतीये? तू काय करतोस म्हणजे तुम्ही काय करता? काय प्रोफेशन आहे? तुम्ही सध्या तुम्ही काय काम करता? If you ask ma'am, what do you do? I can say I'm a teacher. I'm a spoken English trainer. तसं. So, तुम्ही काय करता? What are you doing चा अर्थ काय होतो? बरेच जण many ones are saying, what are you doing? What are you doing कसं? तुम्ही एखाद्याच्या घरी गेले, तुमच्या एका फ्रेंडच्या घरी गेले, तुमची फ्रेंड मस्तपैकी टीव्ही पाहतीये, तुम्ही विचारते काय करतेस तू? मग ती म्हणाला मी टीव्ही पाहतीये. ते झालं व्हॉट आर यू डुईंग. तू सध्या काय करते? समजा फोन केला तुम्ही एखाद्याला, इफ कन्सिडर यू यू कॉल. तुम्ही कॉल केला तुमच्या मावशीला, तुमच्या मामाला, तुमच्या आत्याला तुम्ही कॉल केला. काय करतेस? व्हॉट आर यू डुईंग म्हणजे तू काय करतेस? काम करतेय, स्वयंपाक करतेय, टीव्ही पाहतेय, कपड्यांच्या गाड्या घालतेय, काय करते? तर व्हॉट आर यू डुईंग. पण हे जे ओव्हरऑल विचारतं ना की तू काय करतेस, तर इंग्लिश मध्ये म्हणायचं व्हॉट डू यू डू. व्हॉट डू यू डू. तू काय करतेस? व्हॉट डू यू डू. तर व्हॉट डू यू डू तू काय करतेस, मग ते सांगायचं. जे तुमचं असेल ते सांगा तुम्ही. आय कॅन से मी शिक्षिका आहे. मी शिक्षिका आहे. And we can say in English, I am a
टीचर. मी शिक्षिका आहे. आय एम अ टीचर. तुम्ही काय म्हणू शकता? व्हॉट एल्स कॅन यू से? तुम्ही म्हणू शकता आय एम अ होम मेकर. आय एम अ होम मेकर म्हणजे मी एक गृहिणी आहे. आय एम अ होम मेकर. करेक्ट. मी एक गृहिणी आहे. आय एम अ होम मेकर. ऍब्सोल्युटली ट्रू. आय एम अ होम मेकर. अगदी बरोबर आहे. आय एम अ डॉक्टर. आय एम वर्किंग मॅन. ओके. आय एम अनएम्प्लॉयड. करेक्ट. आय एम अ बिझनेसमॅन. आय एम अ मेकअप आर्टिस्ट. करेक्ट. करेक्ट. सो म्हणजे तुमचं आहे तर हाऊस वाईफ ऐवजी म्हणा होम मेकर. हिअर मेनी वन्स आर हाऊस वाईफ ना. सो हाऊस वाईफ नाही म्हणायचं. होम मेकर म्हणायचं. येस. आय एम ब्युटिशियन. यू कॅन से होम मेकर. होम मेकर. होम मेकर. होम मेकर म्हणजेच काय? हाऊस वाईफ. करेक्ट. चला नेक्स्ट क्वेश्चन. किती वर्षांचा आहेस? तू किती वर्षांचा आहेस? तू किती वर्षांचा आहेस? तू किती वर्षांचा आहेस? हाऊ ओल्ड आर यू? हाऊ ओल्ड आर यू? तू किती वर्षांचा आहेस? हाऊ ओल्ड आर यू? सिम्पल. मग तुम्ही सांगा काय असेल तुमचं ते. मी 50 वर्षांचा आहे. आय एम 50 years old. आय एम जे असेल तुमचं ते. Yes, 27 years old, 31 years old, 35 years old, 56 years old, 19 years old, 15 years old, whatever it is, 30 years old, 32 years old, 15 years old, 50 years old. So I am डायरेक्टली म्हणलं तर आय एम 30, आय एम 40 असं म्हटलं तरी पण चालतं कारण समोरच्याने विचारलंच तसं की हाऊ ओल्ड आर यू. फुल सेंटेन्स मध्ये विचारलंय. सो तुम्ही ते शॉर्टकट म्हणतो ना आपण. आपण काय मी 40ची आहे, 40ची आहे, 50ची आहे असं काहीतरी असतं ना. तर यू कॅन डिरेक्टली से आय एम 40, आय एम 30, वडेवर. डन. यू डोंट नीड टू यूज देअर इयर्स ओल्ड. ते समजलं कारण समोरच्याने विचारलंच एवढं फुल की हाऊ हाऊ इयर्स ओल्ड यू आर. हाऊ ओल्ड आर यू. सो डायरेक्टली विचारलं सो समजतं. सो तुम्ही शॉर्टकट उत्तर पण देऊ शकता. आय एम 40, 30, 50, 60, 70, 80, 90, 20, सॉरी 80, 90, 100, 120. 120 पण तुम्हाला सांगायला मिळेल. समजलं? कॅप्चरिंग द फोटो. Got it? Everybody, did you understand? Got it? एकदा वाचणार का? वाचा वाचा. चला नेक्स्ट.
पुढे पाहू नेक्स्ट राऊंड. नेक्स्ट क्वेश्चन. तू बस आय वॉन्ट टू से काय चाललंय, काय चाललंय. तू कसं आहेस नाही का, आपण तसं म्हणतो काय चाललंय. वी आस्क काय चाललंय. हम्म. काय चाललंय. यू कॅन से यू नो व्हेरी वेल, तुम्हाला माहिती आहे पण तुम्ही बोलत नाही. आय डोंट नो वाय. सगळं येतं. व्हॉट्सअप काय चाललंय. व्हॉट्सअप व्हॉट्सअप ते व्हॉट्सअप आहे ना. व्हॉट्सअप व्हॉट्सअपला नावच याच्यावरून दिले, ते व्हॉट्सअप ऍप्लिकेशनला नावच याच्यावरून दिलं. काय चाललंय बोला. काय चाललंय काय नाही व्हॉट्सअप आणि अपचा ऍप करून टाकलं, झालं व्हॉट्सअप. काय चाललंय काही नाही. काय स्पेशल नाही, काय नाही, आपलं चाललंय रोजच नेहमीच आपलं. काय काही नाही. काय म्हणायचं मग इंग्लिश मध्ये. हाऊ कॅन वी से काही नाही. एवढं काही नाही, आपलं चाललं रोजच रुटीन. काय नाही इंग्लिश मध्ये यू कॅन से या नथिंग मच. नथिंग मच किंवा यू कॅन से नथिंग स्पेशल. नथिंग मच और नथिंग स्पेशल. काही नाही, एवढं काही खास नाही. आपण पुढे अजून एक ऍड ऑन करतो की काय चाललंय व्हॉट्सअप काही नाही रोजच ना, असं म्हणतो ना. जसं फॉर एक्झाम्पल नेहमीप्रमाणे काही नाही रोजच चाललंय नेहमीप्रमाणे. नेहमीप्रमाणे आपलं नेहमीच चाललंय दररोजचं जसं असतं तसं. काय म्हणतात नेहमीप्रमाणे इंग्लिश मध्ये. या गुड, फ्यू पीपल नो अबाउट इट. रोजच नेहमी सारखंच नेहमीप्रमाणे रोजचं आपलं चाललंय जनरल जे असतं ते. येस, तर इट इज कॉल्ड एज इन इंग्लिश ऍज युजल. काय म्हणायचं ऍज युजल. नथिंग स्पेशल ऍज युजल. रोजच्या प्रमाणे रोजच्या सारखं चालू आहे. हे पण स्पोकन इंग्लिश ऐकायचं आणि बोलायचं, ऐकायचं आणि बोलायचं. दॅट्स इट. ग्रामर आपण क्लिअर करणारच आहे, नो वरीज. ग्रामर पण इतकं मोठं असतं की ते शिकवून शिकवून काय संपणार नाही. इतकं मोठं कॉन्सेप्ट असतो, इतके कॉन्सेप्ट आहेत स्पोकन इंग्लिश मध्ये. पण आपण ऐकायचं, जे आपल्याला बोलायला लागतं ते ऐकायचं, बोलायचं, ऐकायचं, बोलायचं. असं करता करता येतं नेहमीप्रमाणेच. म्हणजे आज विचारतात फॉर एक्झाम्पल, तुम्हाला घरी विचारत असेल काय मग आज काय स्पेशल जेवायला. व्हॉट स्पेशल टुडे. व्हॉट स्पेशल टुडे फॉर लंच. व्हॉट इज देअर टुडे. हा मग काय स्पेशल आहे आज. व्हॉट स्पेशल टुडे. आज काय स्पेशल आहे. व्हॉट स्पेशल, व्हॉट इज स्पेशल टुडे. आज काय स्पेशल आहे फॉर लंच. जेवायला आज काय स्पेशल आहे. व्हॉट इज स्पेशल टुडे फॉर लंच. मग तू म्हणू शकतो काही नाही, नथिंग स्पेशल, काही स्पेशल नाही. ऍज युजल, नेहमीप्रमाणे, भाजी पोळी व्हॉट एव्हर. नथिंग स्पेशल ऍज युजल. हाऊ कॅन यू से. हा येस, व्हॉट इज स्पेशल टुडे फॉर लंच. आज जेवायला काय स्पेशल आहे. तुम्ही विचारत असेल बरेच जण, रोज स्पेशल पाहिजे असतं तुम्हाला. बट नथिंग स्पेशल, काही स्पेशल नाहीये. नथिंग स्पेशल टुडे, आज काही स्पेशल नाहीये. ऍज युजल, नेहमीप्रमाणे. जसं एखादी कोणीतरी एक छान नवीन ड्रेस घातला असेल, एकदम भारी दिसत असेल, तर विषय आपण म्हणतो ना की काय मग आज काय स्पेशल आहे. व्हॉट इज स्पेशल टुडे. इतकं भारी नवीन ड्रेस अँड ऑल. देन यू कॅन नो नथिंग स्पेशल ऍज युजल. येस करेक्ट. इन दिस वे यू कॅन काही नाही, असंच आपलं नेहमीप्रमाणे. नथिंग स्पेशल, काही स्पेशल नाहीये. ठीक आहे. चल नेक्स्ट क्वेश्चन. काय म्हणू शकतो आता पुढचा क्वेश्चन. त्याला म्हणायचंय तुझा दिवस कसा होता. याचं पहा असं पण होतं. तुझा दिवस कसा होता. तुझा दिवस कसा होता. यू कॅन मेक इट. तुम्ही पण हे करू शकता. यू डोंट नीड ग्रामर. कसा तुझा दिवस. हाऊ वॉज. वॉज इज आर
How was your day? तुझा दिवस कसा होता? How was your day? तुझा दिवस कसा होता? खूप छान. We can say खूप छान. Really good. Really good. खूप छान होता. Really good. तुझा दिवस कसा होता? खूप छान होता. Really good. बरं. अजून एक जनरल क्वेश्चन देते. तू खुश आहेस का? तू खुश आहेस का? तू खुश आहेस का? करा बरं. तू खुश आहेस का? हे पण तुम्ही बनवू शकता. तू खुश आहेस? हा, तर ह्याचा प्रश्न बनवण्यासाठी नॉर्मल सेंटेन्स बनवायचा. तू खुश आहेस का? ह्याचं नॉर्मल सेंटेन्स काय होतं? तू खुश आहेस? यू आर हॅपी. तू खुश आहेस का? ह्याचा हा प्रश्न आहे. तर प्रश्न असतो तर आपण काय करायचं असतं? हेल्पिंग वर्ब बनवा केलं तर हेल्पिंग वर्ब स्टार्टिंगला घ्यायचं. मग तू खुश आहेस का? आर घेतलं त्याच्यानंतर यू घेतलं. आर यू हॅपी? तू खुश आहेस का? आर यू हॅपी? डन. नेक्स्ट. हो. हो, मी खुश आहे. आन्सर हो, मी खुश आहे. मी आनंदी आहे. इंग्लिशमध्ये. तर आता याचं उत्तर द्यायचं. आता समोरचं विचारतो, तुम्ही समोरचं विचारलं आर यू हॅपी? समजा मी तुम्हाला विचारलं आर यू हॅपी? मग तुम्हाला पूर्ण पण म्हणायची गरज नाही की येस आय एम हॅपी. तुम्ही सिम्पली काय म्हणू शकता? शॉर्टकट हो, येस आय एम. एवढंच म्हणू शकता. इट लुक्स मोर इम्प्रेसिव्ह. येस आय एम. हो, मी आहे. हो, एवढंच होतं. येस आय एम. जसं फॉर एक्झाम्पल आपण असं म्हणतो ना, तू तयार आहेस का? समजा आपल्याला कुठं बाहेर जायचंय. घरच्याच्या सोबत जायचं झालं का? आवडलं का? तयार आहेस का? सिम्पली आवरलं का? तर इंग्लिश मध्ये आपण काय म्हणतो? तू तयार आहेस? यू आर रेडी. ह्याचा पण प्रश्न करायचा. तर कसं काय म्हणतो आपण? आर यू रेडी? आर यू रेडी? तू तयार आहेस का? आर यू रेडी? हा. तर ह्याचं पण उत्तर द्यायचं हो मी तयार आहे. तर तुम्ही कसं उत्तर द्यायचं? असं कसं झालं? म्हणजे एक एक्स्ट्रा हो मी तयार आहे. हो मी तयार आहे. तर तुम्ही शॉर्टकट आन्सर देणार येस आय एम. हो मी तयार आहे. येस आय एम. असं तुम्ही म्हणू शकता. चला नेक्स्ट क्वेश्चन. जनरल देते. तुझा जन्म कोठे आणि कधी झाला? तुझा जन्म कोठे आणि कधी झाला? सांगा. तुझा जन्म कोठे आणि कधी झाला? कसं करायचं तुम्ही सेंटेन्स इन इंग्लिश? हाऊ आर यू गोइंग टू मेक दिस सेंटेन्स इन इंग्लिश? प्लीज टेल मी. तुझा जन्म कधी आणि कोठे झाला? तुझा जन्म कोठे आणि कधी झाला दाखवा सांगून.
येस. हाऊ कॅन वी से, हाऊ कॅन वी से, हाऊ कॅन वी से. हा, तर आता सगळ्यात आधी ना तुम्हाला काय माहिती असायला पाहिजे, तुझा जन्म कुठे झाला. सो आता पहा, जन्म झालाय. ओके. इंग्लिश मध्ये घे ना तुम्ही, डायरेक्ट पाठ करायचं. कोणती वेळ, वेळ, वर यू बॉर्न. पहिली गोष्ट, वेअर वर यू बॉर्न. ठीक आहे. सॉरी, याच्यामध्ये कधी इम्पॉर्ट होता ना. सो आपल्याला असं करायला लागेल, वेन अँड वेअर. हे कधी पण when and where were you born? When and where were you born? तुझा जन्म कधी आणि कुठे झाला? When and where were you born? असं का म्हणले मी? एक्सप्लेन करते, ऐका. When and where म्हणजेच काय? कधी आणि कुठे. ठीक आहे. तू म्हणजे यू घेतलं. आता पहिली गोष्ट, जन्म झालाय तर प्रेझेंट टेन्स नाही, ते पास्ट टेन्स होऊन गेली ती गोष्ट. मग यू सोबत आपण वर घेतो. पास्ट टेन्स मध्ये वॉज वर, तर यू सोबत आपण वर घेतो ना. वॉज नाही घेऊ शकत, वॉज यू नाही म्हणू शकत. यू सोबत वर असतं, पास्ट टेन्स घ्यायचं आपल्याला. वेन अँड वेअर वर यू बॉर्न. बॉर्न घेतलं. वाय बॉर्न? जन्म, ह्याला बर्थ बोलतात. बॉर्न घेतलं. वाय बॉर्न? कारण तुम्हाला जन्म दिला गेलाय, त्याच्यामुळं बॉर्न शब्द घ्यायला लागतो, म्हणजे जन्म झाला. ठीक आहे. सो वेन अँड वेअर वर यू बॉर्न असं म्हणलं जातं. वेन अँड वेअर वर यू बॉर्न. तुझा जन्म कुठे आणि कधी झाला. तर आता मला तुम्ही याचं उत्तर देऊन दाखवा. सांगा मला, टेल मी द आन्सर. याचं मला तुम्ही उत्तर देऊन सांगायचं. सांगा का, सांगा ना. वेन अँड वेअर वर यू, तुझा जन्म कधी झाला. तुझा जन्म कधी आणि कुठे झाला. वेन अँड वेअर वर यू बॉर्न. तर आता माझा जन्म झाला. आय वॉज बॉर्न. काय म्हणायचं, हेच करायचं ना फॉलो तुम्ही. आय वॉज बॉर्न. आय बॉर्न नाही, आय वॉज बॉर्न. माझा जन्म झाला. आय वॉज बॉर्न. वेअर, तर आय वॉज बॉर्न ऍट. जिथे ऍट सांगायचं, प्लेस सांगायच्या आधी. आय वॉज बॉर्न ऍट वॉट एव्हर तुमचं जे असेल. आय वॉज बॉर्न ऍट नगर. कधी? इन, तर इयर सांगा, कोणत्या वर्षात. आय वॉज बॉर्न ऍट, गावाचं नाव. इन पुढे तुमचं सांगा काय असेल. सांगा. करा सगळ्यांनी आन्सर टाईप करायचं सगळ्यांनी चॅट बॉक्स मध्ये. मी साईड देते, टाईप युअर आन्सर. आय वॉज बॉर्न ऍट हिअर, इन अँड इयर. चल, फोटो काढू आपण याचा टिल द टाइम. गॉट इट? येस, जमलं. हा, असं बोलून प्रॅक्टिस करायची, म्हणजे जेव्हा बोलायचंय तेव्हा सुधारत. चला, अजून काही क्वेश्चन्स. विल क्लीन अप द बोर्ड. करते. हे सिंपल नॉर्मल डेली कम्युनिकेशन, बिगिनिंग ऑफ द कन्व्हर्सेशन. तुमचं जे संवाद तुम्हाला कोणासोबत करायचं, त्याची सुरुवात इज जस्ट अ बिगिनिंग.
ठीक आहे, नेक्स्ट वन. पण एकदा तू विवाहित आहेस का? तू विवाहित आहेस का? क्वेश्चन. हाऊ कॅन यू आस्क? तुम्हाला एखाद्याला विचारायचंय तुझं लग्न झालंय का? त्याचा तुम्ही फॉर्म वगैरे भरत असेल ना, तर तिथं विचारतो मरायटल स्टेटस. येस, नो. तू विवाहित आहेस का? आर यू मॅरिड? आर यू मॅरिड? तू विवाहित आहेस का? आर यू मॅरिड? आता तुमचं उत्तर एकदा हो असेल किंवा नो असेल. हो असेल तर म्हणायचं येस आय एम. आणि तुमचं उत्तर नाही असेल तर नो. आधी कसं करायचं? नाही. नाहीच शॉर्टकट कसं काढणार? हाऊ कॅन वी मेक द शॉर्टकट फॉर दिस? नाही, माझं लग्न झालेलं नाही. इंग्लिश मध्ये कसं म्हणायचं? नो, आय एम नॉट. तर जेव्हा तुम्ही एम ला नॉट लावता ना, ते होतं आरंट. नो, आय आरंट. तुम्हाला पुढे मॅरिड पिरियड घ्यायची काही गरज नाही. डायरेक्टली यू कॅन से आय आरंट. नो, आय आरंट. नाही, माझं झालेलं नाही असं तुम्ही म्हणू शकता. ठीक आहे. अजून एक. तुझा फोन नंबर काय आहे? तुझा फोन नंबर काय आहे? तुझा फोन नंबर काय आहे? जसं तुझं नाव काय आहे तसंच म्हणायचं. तुझा फोन नंबर काय आहे? व्हॉट्स युअर फोन नंबर? व्हॉट्स युअर फोन नंबर? किंवा तुम्ही म्हणू शकता, मी सांगितलं ना इन द बिगिनिंग, काय म्हणू शकता? इन मोर प्रोफेशनल वे, मे आय प्लीज नो युअर फोन नंबर? मे आय प्लीज नो युअर फोन नंबर? प्लीज नाही म्हणते तरी चालेल. मे आय नो युअर फोन नंबर? असं एवढंच म्हटलं तरी सुद्धा चालतं, काहीच प्रॉब्लेम नाही. बरं, अजून एक क्वेश्चन. तुझा आवडता रंग, तुझा आवडता रंग कोणता आहे? तुझा आवडता रंग कोणता आहे? हम्म. तुझा आवडता रंग कोणता आहे? हा, आता खूप जण काय म्हणतायत, व्हॉट्स युअर फेवरेट कलर? आणि खूप जण काय म्हणतायत, विच इज युअर फेवरेट कलर? तर एक्झॅक्टली काय म्हणायचं? व्हॉट म्हणायचं की विच म्हणायचं? तुम्ही ठरवून सांगा. काय म्हणायचं? खूप जण व्हॉट पण म्हणतात आणि खूप जण विच पण म्हणतात. एकदम 50-50. सो काय एक्झॅक्टली काय यूज करायचं? व्हॉट यूज करायचं की विच यूज करायचं? व्हॉट एक्झॅक्टली शॅल बी यूज? तुझा आवडता रंग कोणता आहे? व्हॉट म्हणायचं की विच म्हणायचं? व्हॉट शॅल बी से? तर का? तुमचं जर का म्हणणं आहे की मॅम व्हॉट म्हणायचंय तर मला पाहिजे का, आणि तुमचं म्हणणं आहे की विच म्हणायचं तर का. व्हॉट काय यूज करायचं आणि विच पण काय यूज करायचं? सांगा मॅम. टेल टू मी. चल या इकडे, गोळ्या मारू नका उगाच. माहित नाही तर म्हणायचं नो आयडिया. तेवढं नाही म्हणायचं, बाकी सगळं म्हणायचं ना. या इकडे एव्हरीबडी, कमी. तुझा आवडता रंग कोणता? व्हॉट का म्हणले मी? ऐका, व्हॉट आणि विच. व्हॉट तेव्हा म्हणायचं जेव्हा तुम्हाला ओव्हरऑल विचारलंय की
एवढे कलर आहेत आपल्याकडे, ह्यापैकी तुला कोणता आवडतो? तर व्हॉट, विच कधी म्हणायचं? जेव्हा तुमच्या समोर चॉईसेस आहेत. कन्सिडर तुम्ही कपड्याच्या दुकानात गेले आणि कपड्याच्या दुकानामध्ये तुम्हाला सगळे मिळून खूप ड्रेसेस तुम्ही पाहिले आणि सगळे मिळून तुम्हाला कुठलेही 4 ड्रेसेस आवडले. ते शॉपकीपरने 4 ड्रेसेस तुमच्या समोर ठेवले आणि तुम्हाला ह्यापैकी तुम्हाला कुठला आवडला? ह्यापैकी कोणता? असं आलं तर विच इज युअर फेवरेट ड्रेस? आता कलर मध्ये जर का तुम्हाला चॉईस असेल की ह्यापैकी तुझा कोणता आवडता कलर आहे, तर तुम्ही म्हणणार विच इज युअर फेवरेट कलर, यापैकी कुठला. पण ओव्हरऑल असेल तर व्हॉट. एखाद्या वेडिंग मध्ये गेले, खूप सारे मेनू आहे, ह्यापैकी तुझा सगळ्यात आवडता मेनू कोणता आहे? विच इज युअर फेवरेट मेनू. पण ओव्हरऑल मध्ये व्हॉट्स युअर फेवरेट डिश, तुला कुठली डिश आवडते? मग ओव्हरऑल असेल तर व्हॉट. चॉईस समोर चॉईस असेल तर विच विच ह्यापैकी कोणता, ह्यापैकी काय, याला विच बोलतात. आणि व्हॉट काय, ओव्हरऑल काय. समजलं का? दिस इज द डिफरन्स बिटवीन व्हॉट अँड which. I think this was something very extraordinary. You need to write this in your notebook. So it will help you whenever you will revise, whenever you will read your notebook, it will definitely be helpful. Alright. ठीक आहे ना? समजलं सगळ्यांना? चलो, विल स्टॉप. थांबूया आज आपण इथेच. आज इथेच थांबू. सी यू एव्हरीबडी इन द नेक्स्ट क्लास. आज जे हे तुम्हाला सर्वांना प्रश्न दिलेले आहेत, सगळ्यांनी छान व्यवस्थित वहीमध्ये लिहून काढायचंय. माझं दररोज हे सांगणं आहे की नोटबुक मध्ये लिहित असताना सगळं मराठीमध्ये लिहून घ्या. इंग्लिश ट्रान्सलेशन लगेच करू नका. जमेल तेवढे दुसऱ्या दिवशी ते कम्प्लिशन करा. रोज असंच करा. मी बोर्डवरती जे लिहिते ते नोटबुक मध्ये मराठीमध्ये लिहून घ्या आणि त्यांचे इंग्लिश ट्रान्सलेशन लगेच न करता दुसऱ्या दिवशी करा. प्रत्येक क्लास तुमचा इतका जास्त क्लिअर होईल की हळूहळू तुमच्यामध्ये डेफिनेटली कॉन्फिडन्स येईल. चलो, थँक्स एव्हरीबडी. थँक्यू सो मच फॉर दिस ब्युटिफुल वंडरफुल प्रेझन्स. आज आपण इथेच थांबू. टुडे आय विल स्टॉप हिअर ओनली. विल कंटिन्यू इन द नेक्स्ट क्लास. टिल द टाइम, टेक केअर एव्हरीबडी. बाय. हॅव अ ग्रेट टाइम. थँक यू.